विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। काल जी वाक्य दिली होती मी तुम्हाला, मला असं वाटतं की तुम्ही ते केली असेल। तर आता आपण त्याच्या पुढचे वाक्य बघणार आहे, कारण आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे। तर चला चालू करू आजचे वाक्य। लाईट द गॅस ऑन म्हणजे गॅस पेटवा। पुट द गॅस सिम म्हणजे गॅस कमी करून ठेवा। गिव मी समथिंग टू ईट मला जेवणासाठी काहीतरी द्या किंवा मला खाण्यासाठी काहीतरी द्या असं पण तुम्ही म्हणू शकता। गो टू बेड म्हणजे झोपा। सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणे गा। युअर सेल्फ म्हणजे मनातल्या मनात गा। पुट इट ऑन म्हणजे हे परिधान करा किंवा हे घाला असं पण म्हणू शकतो। बटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टची गुंडी लावा। अनबटन अप युअर शर्ट म्हणजे शर्टची गुंडी उघडा। हेल्प मी मला मदत करा। वेट अ मिनिट एक मिनिट थांबा। गेट अ साईड बाजूला वा। ब्रश युअर टीथ म्हणजे दात घासा। टेक बाथ स्नान करा किंवा अंघोळ करा। टेक हेड बाथ डोक्यावरून स्नान करा किंवा डोक्यावरून अंघोळ करा। या हँड मी अ टॉवेल माझ्या हातात टॉवेल द्या। कम अलॉंग बरोबरीने चला। गेट इन मध्ये चला। क्लीन द बोर्ड फळा साफ करा। अप्लाय द झेंडू बाम लावा। स्क्रॅच माय बॅक माझी पाठ खाजवा। थ्रो इट त्याला फेकून टाका। गो अहेड पुढे जा। लिव्ह इट त्याला सोडून टाका। माइंड युअर बिझनेस तुझे काम तू कर। लेट इट बी राहू द्या। नॉक द डोअर दरवाजा वाजवा। ॲड शुगर साखर मिसळा। रन ऑफ किंवा बज ऑफ पडून जा। तर अशा प्रकारे आपण आज 30 सेंटेन्स बघितले आहे। तुम्ही दररोज या सेंटेन्सचा सराव करा, कमीत कमी 10 मिनिट तरी। तुम्हाला आपोआप इंग्रजी तुमच्या तोंडामधून निघायला लागेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ अजून आपल्या मित्राला वगैरे पाठवला पाहिजे तर त्यांना पण शेअर करा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।